महाविकास आघाडीचं जागा वाटप हे जवळपास झाल्याचं ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होणार असल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे। आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणार असल्याचं नाना पटोले आणि समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी म्हणाले। कोणत्याही जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा नाही असंही नाना पटोले आणि अबू आझमी यांनी सांगितले। सर्व घटक पक्षांसोबत बैठक सुरू असून दसऱ्यापर्यंत महाविकास आघाडीचं जागा वाटप हे पूर्ण झालेलं असेल असा दावाही पटोलेंनी केलाय। मुंबईमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडली आणि त्यानंतर ते बोलत होते। तर दसऱ्याला महाविकास आघाडीचं जागा वाटप असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचं जागा वाटप हे निश्चित झालेलं आहे। महाविकास आघाडी म्हणून 288 जागा लढवणार असं अबू आझमी यांनी म्हटलेलं आहे। साधारण आमची चर्चा पुढे सरकते। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष जरी असले तरी इतर जे आमचे घटक पक्ष जे लोकसभेला आमच्याबरोबर होते त्यांना कसं सामावून घेता येईल त्याच्यावर सुद्धा आम्ही चर्चा केली। साधारणतः किती जागा अजून जवळजवळ संपलाय म्हणा। आम्ही तुम्हाला सांगितलं आणि आज आता आमचे जे मित्र पक्ष आहेत, कम्युनिस्ट आहे, समाजवादी आहे, या सगळ्या पक्षांच्या प्रमुखाशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे मी सध्या पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये अजून आम्ही बसू आणि आमचा प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत हे असं पूर्ण नेता येईल। त्यामुळे त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे। किती जागांचा तिढा अद्याप कायम आहे तुमच्याकडे? तिढाच नाही आहे, 288 लढायचे आहेत। छोट्या मित्र पक्षांना किती जागा देण्याचं ठरवलं ते आता आम्ही त्यांच्याशी चर्चा चालू झालेली आहे। त्यामुळे त्यांच्या समजून त्यांना त्या पद्धतीचं मेरिटच्या आधारावर निर्णय घेतले जातील। हमारा सबसे पहला ये है कि महाविकास आघाड़ी मजबूती से लड़ना चाहिए। सीट कम मिले ज़्यादा मिले उसके ऊपर कोई अलग नहीं होना चाहिए। देश बड़ा है, पार्टी बड़ी नहीं है। पार्टी छोटी हो जाए चलेगा लेकिन देश बड़ा होना चाहिए। जो लोग देश के संविधान की धज्जियां उड़ा रहे हैं, जो लोग सिर्फ और सिर्फ धर्म के नाम पर लोगों को परेशान कर रहे हैं, ऐसे लोगों को हटाने के लिए समाजवादी पार्टी पूरी ताकत के साथ एमवीए के साथ खड़ी है। आपकी पार्टी कितनी सीट लड़ने वाली? हम 12 सीट मांग रहे हैं, लेकिन फिर भी हमारी जो भी सेटलमेंट होगा हम उस पर रहेंगे। मुंबई में किती जागा लढणार आहे? कारण अनुशक्ति अरे वो कोई चिंता ही नहीं की जितनी शायद हम पूरी 288 सीट हम लड़ने वाले हैं। महाविकास आघाड़ी हम है, हम सब एक मिलकर लड़ेंगे और सांप्रदायिक शक्ति को हराएंगे।